so good. Life is just a mukbang. You don't wanna be low on the food chain. Life is just a mukbang. Bang, bang, bang. Out of the pan and into the fire on the mukbangs. तर हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे कार्यक्रमाचा दिवस आणि मी चाललोय माड्याला कार्यक्रम आहे. ठीक आहे, काय सांगू शकत नाही, थोडंसं प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट गोष्टी प्रायव्हेट ठेवलेल्या बऱ्याच असते त्या, जास्त एक्सपोजर केलेलं चांगलं नाही. मी काय सगळं सांगत नाही कॅमेराला, मी काही गोष्टी प्रायव्हेट ठेवतो. जे माझ्या जवळ आहेत ना त्यांना माहीत राहते त्या काय विषय येते. ठीक आहे, तर चाललोय माड्याला, सापडणे मार्गे चाललोय. येताना ना काल इकडून वडाची वाडी, रंधवाडी त्या मार्गाने आलो आहे माड्यावरनं, कारण हे कोल्या साईडनं वाहनं जास्त नसते ते. आता जाताना आता इकडून चाललो आहे सापडणे मार्गे. ठीक आहे, हां. आणि आज कुर्ता, रस्ता थोडा खराब आहे. आज आहे ना कुर्ता वगैरे पॅन्ट वगैरे घातले आहे मस्त. दाबात चाललो आहे, दाबात मस्तपैकी. झोप पण झाली आज, फ्रेश वाटायला लागले. रोजच्यापेक्षा आज झोप झालेली आहे, त्यामुळे फ्रेश वाटायला लागले. चेहरा पण माझा ग्लो बघा कसा झाला आहे मस्तपैकी. शंभर कारण ड्रेस घातला नाही, तिथे गेल्यावर ड्रेस घालणार आहे. तिथे गेल्यावर घेतलेला सोबत आमची घरची गाडीत गेले, ती फोर व्हीलरमध्ये. आम्ही दोघं टू व्हीलरवर चाललो आहे. ओके, Once a player, Black Mirror had to sell the empire. Brain hardwired to the deep fried messiah. Bitch. काल चहा मस्त लागला होता, अजून एकदा तिथंच थांबलोय. शंभूनं गुळाचा चहा घेतला, त्याला गुळाचा पिऊ वाटायला लागला. आई ग पोचू दे, काय होत नाही त्याला. Bitch, bitch, bitch. Yeah, this is where your dopamine hit begins. Bitch, 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 bitch. Yeah, this is where your poor and my rich begins. काय मस्त वातावरण झालं, एक नंबर. अशा पण वातावरण आहे ना, उन्हाळ्यात असल्यावर किंमत कळते ह्या वातावरणाची. उन्हाळ्यात असं रख होतं ना, आता मस्त वाटायला लागलं. गार कूल वातावरण आहे एकदम मस्त. सकाळपासून असं ढग आहेत सेम. थोडासा पाऊस पण येतो जातो मधनं. आत्ता पण पडलेला आहे थोडासा. अख्खा उन्हाळा आहे ना ह्या ऋतूची वाट बघतो, ह्या पावसाळ्याची वाट बघतो. तो पावसाळा आत्ता सध्याला आलाय. माझी केस जरा विचित्र झालेली आहे, ते काय विषय नाही. आणि दिवसभर कार्यक्रम होता, मी थोडा कंटाळलेला आहे. पण असं वातावरण आहे ना, अख्खा उन्हाळा मी ह्या वातावरणाची वाट बघत होतो. असं मस्त कूल वाटतंय ना. तुम्ही घराच्या बाहेर जर निघला ना, एवढं मस्त वाटतंय, गार थंड. ठीक आहे, फक्त बाहेर ट्रॅव्हल करताना तो फक्त थोडंसं काहीतरी वॉर्म असलेलं रेनकोट वर घेऊन चला, बस. नादफळा वातावरण आहे, नादफळा. आत्ता मी माड्यात आहे, थांब जरा. आता आम्ही माड्यात आहे, माड्यातनं चाललो कुर्डवाडीला. ठीक आहे, कार्यक्रम होता, कार्यक्रम आवरला आहे आणि घरी ते घरच्या दिवसानं माघारी चाललेलं आहे. ओके, You don't wanna be low on the food chain. Life is just a mukbang. Bang, bang, bang. Life is just a mukbang. एक नंबर है यहाँ इधर कौन सा ज़्यादा दूसरा कुछ लगा कि वो आए तो ठीक है, नहीं आए तो बात में मेरी या आया नहीं, ऐसा मेरा ऊपर ऐसा गलती का काम नहीं करता. बसू जरा कॅमेरा तर गाईज. माझा आजचा गेटअप बघा कसा होता. हे बघा, असा कुर्ता घातला होता मी, स्पोर्ट्स शू कुर्ता, असा गेटअप होता. बघू कॅमेरा, अशा प्रकारे गेटअप होता. ठीक आहे, आत्ता घरी आलो जस्ट. आत्ता वाजले ते बघा 5:06 झाले ते. ठीक आहे, 5:06 आत्ता जस्ट घरी आलो. एवढा थकलेलो आहे ना. श्रीजा आहे ना, सकाळपासून जागीच आहे. सकाळचं हे माझ्यासोबत आहे, सगळ्यासोबत इकडे तिकडे चाललं, तरी पण अजून झोपलेलं नाही.
सकाळ झाला तरी पण नाही झोपलेलं, ती अजून पण झोपलेलं नाही, अजून पण किरकिर चालला तिची. आम्ही वाट बघतो, आता झोपते मग झोपते, आता मग झोपते मग झोपते, पण ती काय झोपणं. आम्हाला पूर्ण सगळ्यांना कंटाळा आलेला, घरातली सगळी कार्यक्रमाकडे होतो. ऐक एवढ्या कार्यक्रमाचा कंटाळा ना, तिथं जेवण वगैरे वाढू लागत होतो, ठीक आहे. आणि इकडे तिकडे करत होतो. आता तिथं मी असं कार्यक्रमात कॅमेरा घेऊन हाय गाईज मी हे करतोय, मला ते नाही जमत बरं का. तर मला खरं सांगतो काय असेल ते असेल, ओके. कारण ना तिथं काय मी काम करू का ब्लॉगिंग करत बसू की हे बघा मी आता भाजी वाढतो आणि आमची भाजी अशी तशी, त्यापेक्षा नको म्हणलं व्लॉगिंग करायला. तर कार्यक्रमामध्ये कुठंच व्लॉगिंग नाही केली, फक्त जाताना थोडंसं बोललो आणि येताना चहा वगैरे पिलो मस्तपैकी. एवढा कंटाळा आलता आल्या पडलो मस्तपैकी, ओके. आता डोळ्यावर झोप आहे, पण माझं पाय एवढं ठणठण करतात ना, प्लस श्रीजा पण नाही झोपलेली, ती पण जागीच आहे, त्यामुळं झोप पण लागत नाही. ती जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत झोपावं लागत नाही. आणि माझे ब्लॉग आहेत ना अपलोड होत नाही आहेत, मी काल सांगितलं का ते सांगितलं काय माहिती. तर बघू आता आहे मला टाईम, आज संध्याकाळी थोडासा एडिट करतो आणि उद्या पण सकाळ मला टाईम आहे. उद्यापासून म्हणजे आत्तापासून फ्री आहे मी, पण मला आज खूप कंटाळा आलेला आहे. तर मी आज प्रयत्न करतो एखादा व्लॉग अपलोड करायचा, नाही तर मग उद्या 1-2 तर अपलोड होतील, ठीक आहे. असा विषय आहे. आणि ही जी गाडी आहे ही समोर दिसते ती, ही इंडिका बिस्टा आहे. ही नाही ही स्कूटी नाही, ह्या पलीकडे ती ही बिस्टा दिसते ना, विष्टाकडे उद्या शिकणार आहे. त्या दिवशी म्हणजे कालच पुढं मागं केली, माझ्याकडे थोडासा टाईम होता, मला काही एवढी 4 व्हीलर जमत नाही. तर ती गाडी आहे ना फक्त इथून थोडीशी पुढं घेऊन ह्या साईडला वळवून पुन्हा रिटर्न वळवले, असं 3-4 वेळा केलं आहे. तेवढ्यातच मला अंदाज येत ना अजून 4 व्हीलरचा, ठीक आहे. 2 व्हीलर कसं आपलं पुढचा चाक गेलं की मागचा चाक कुठनं का जाणार, कुठनं म्हणजे पुढचा चाक जिथनं गेलं तिथून मागचा चाक घेऊन जाणार आहे, एवढाच अंदाज असतो. तसं 4 व्हीलरचं नसतं. 4 व्हीलर चालायची म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे, त्याला पूर्ण टायर पूर्ण किती, आता ही गाडी किती असेल 5 मीटर किंवा अशी काय 5 मीटर असेल, तेवढं जागा धरून चालू लागते. भैया तर आमचा 10 टायरी वगैरे चालवत होता, ते कसं चालवत होतं काय माहिती. कंटाळा आलेला आहे, झोप पण आलेला आहे, पण झोपू शकत नाही असा विषय सध्याला, ओके. आणि गाईज कार्यक्रमात पाऊस आलता, काय झालं विषय, मंडप वगैरे टाकला होता ना, तर पाऊस आला आणि माणसं जेवण करत होती आणि माणसं पहिली पंगत उठली आणि दुसरी पंगत चालू होती ना, त्या टायमालाच पाऊस आला म्हणजे आडोशाला ज्याला भेटला ते ताटं घेऊन आडोशाला बसले, बाकीचे काय भिजले काय उठून गेले. त्यांनी नंतर जेवले, काय जेवले पण नाहीत. मग त्यांचा एकदा जेवणाच्या ताटावरून उठल्यावर मूड हाफ होतो, ते जेवलेच नाहीत, ठीक आहे. तर असं पण विषय झालेला कार्यक्रमात जेवायला बघा, बटाटे भाजी होती, वांग्याची भाजी होती, चपात्या होत्या, भात होता, लाडू होते, ते जामून होतं, म्हणजे जामून त्या लाडूमध्ये जामून होतं, ते छोटे असतात ना ते जामून होते बुंदीमध्ये, प्लस पापडी होती. 1 नंबर स्वयंपाक झाला तर मला बटाट्याची भाजी चपात्या आवडली. चपात्या ना अशा लोण्यासारख्या होत्या नाही का, म्हणजे तोंडात टाकल्या की असा मऊ विरघळत होत्या, अशा मस्त चपात्या होत्या. ते चपाती आणि बटाट्याची भाजी, अरे वा, एवढं मस्त जेवण झालं. आणि दोन सांगतो काय, मी काल संध्याकाळी गेलो ना तिकडं कार्यक्रमाकडे थोडंसं, तर आम्ही वडापाव खाल्लो होतो मी शंभूनं. तर तिथं शिवशक्ती माड्यात आहे ना, शिवशक्ती म्हणून वडापाववाला आहे, ठीक आहे. 7 रुपयाला 8 रुपयाला 1 वडापाव देते, 15ला 2 देत आहे. तर विषय काय माहिती आहे का, पहिल्यांदा 6 घेतले मी, 3 खाल्ले, शंभूने 3 खाल्ले, ठीक आहे. आणि नंतर त्याला म्हणलं तुला खायचं जास्त असतील तर तू 6 घे, नसेल तर 4 घे, मी 1-2च खाईल, तू बाकीचं कधी खायचं तुझ्याशिवाय. त्याने 6 घेतले, 12 वडापाव झाले. मी सेकंड टाईम घेतले ना, फक्त त्यातलं 2च खाल्लं होतं, त्यांनी बाकीचं 4 खाल्लं, 4 आणि त्या 3 7 वडापाव त्याने एकट्याने खाल्ले आणि मी 5 वडापाव खाल्ले. आमचं वडापाव खाऊन एवढं पोट जाम झालं ना काल त्या पावामुळं, विषयच नाही. त्या जांभळीच देतो प्रत्येक वेळ बोलताना. तर थोडा पाऊस पडत होता, मस्त गार हवा येत होती आणि गरम वडापाव खात होतो. आणि गरम ते वडापाव पण एवढं टेस्टी राहतात ना तिथले, मस्त 1 नंबर झालता घालता आपल्याला. काल आम्ही वडापाववरच होतो, घरी आल्यावर काही जेवलो नाही, काय नाही, ठीक आहे.
तर असा विषय होता थोडा कार्यक्रमाचा, त्यामुळं मी काही जास्त व्लॉग वगैरे नाही बनवला. मी आजच गाडी मी किती 6 वाजता आलो ना. मी आजच गाडी थोडीशी चालवणार होतो, थोडंसं त्या आमच्या त्या गावाच्या कोपऱ्याला तिकडे मंदिर आहे, तिकडे जाऊन येणार होतो. पण मला एवढा कंटाळा आलेला आहे ना, माझी ती एनर्जीच नव्हती, त्यामुळे मी गेलोच नाही. मला चहा प्यायला उठवलं तर मी चहा पिलो नाही, एवढं मी थकलेलो होतो. आराम केला आणि जस्ट उठलो, जेवण केलं आणि बाहेर चक्कर मारून आलो आता जस्ट. ठीक आहे, ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. Life is just a